नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 7 भाविकांचा बळी तर 19 जण जखमी. भ्याड हल्ल्यांपुढे भारत कधीही झुकणार नाही, पंतप्रधानांची स्पष्टोक्ती. अमरनाथ यात्रा चालूच राहणार. राज्यातल्या दर्जाहीन कृषी महाविद्यालयांवर कारवाई करण्यासाठी पावलं उचलण्याचे राज्यपालांचे निर्देश. प्रख्यात व्यंगचित्रकार आणि लेखक समीक्षक मंगेश तेंडुलकर यांचं निधन. आज दुपारी पुण्यात अंत्यसंस्कार. आणि शहीद राजेंद्र गुजर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. शोकाकुल वातावरणात अखेरची मानवंदना. आणि आता सविस्तर वृत्त. काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी काल रात्री केलेल्या हल्ल्यात 7 भाविकांचा बळी गेला असून 19 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. श्रीनगरहून कटऱ्याकडे निघालेल्या या बसवर मोटरसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. पाठोपाठ आलेल्या पोलीस व्हॅनमधून हल्लेखोरांवर गोळीबार करण्यात आला, मात्र हल्लेखोर पसार झाले. गोलीबार हुआ, हम लोग सो रहे थे और दोनों बाजू से गोलीबार हुआ. कितने आदमी थे वो हमको मालूम नहीं है. तो आप कहाँ जा रहे थे? हम लोग कतरा जा रहे थे. कहाँ से आ रहे थे? श्रीनगर के. हाँ, हम अंबरनाथ दर्शन करने के लिए गए थे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात्रेकरूंवर झालेल्या या हल्ल्याची कठोर शब्दात निंदा केली आहे. अशा भ्याड हल्ल्यापुढे भारत कधीही झुकणार नाही. दहशतवादाविरुद्धची लढाई यापुढे अधिक तीव्र करण्यात येईल असं मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनीही या भ्याड हल्ल्याचा निषेध केला असून या घटनेमुळे हतबल न होता दहशतवाद संपवण्याचा संकल्प अधिकच दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधानांना या हल्ल्याची माहिती दिली असून दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचं सांगितलं. कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रा चालूच राहील असंही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. यात्रेकरूंवरचा हा भ्याड हल्ला काश्मीरीयत्वाचा हल्ला असून हल्लेखोरांचा कसून शोध घेऊन त्यांना कठोर शासन केलं जाईल असं जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल रात्री रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. हम सब कश्मीरियों के लोगों के सर शर्म से झुके. ये लोग यहाँ यात्रा के लिए आते हैं. तमाम मुश्किलात के बावजूद ये लोग आते हैं और आज 7 लोग इसमें जान बहक हो गए. मैं समझती हूँ कि इससे बड़ा सानिया कोई हो नहीं सकता. मेरे पास अल्फाज नहीं इसको कंडेम करने के लिए. और मैं उम्मीद करती हूँ हमारे सिक्योरिटी फोर्सेज और पुलिस के लोग जो भी इसमें मुलव्वस होंगे उनको जल्द से जल्द पकड़ के उनको कड़ी से कड़ी सजा देंगे. माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू, काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग, भाजपा अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी यात्रेकरूंवर झालेल्या या हल्ल्याची कठोर निंदा केली आहे. हा हल्ला लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेनं केला असल्याचा संशय असून संबंधित दहशतवाद्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. जम्मू श्रीनगर महामार्गावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अनंतनाग हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. सिंह यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यासह गुप्त वार्ता विभाग, संरक्षण विभाग आणि रॉचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. अनंतनागमधल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पावलेल्या 7ही यात्रेकरूंना आज श्रीनगर इथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राज्यपाल एन व्होरा, मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती तसंच उपमुख्यमंत्री निर्मल सिंग उपस्थित होते. हे सर्व यात्रेकरू गुजरातमधल्या बलसाड इथून बसनी गेले होते. मृतांमध्ये गुजरातमधल्या 5 तर महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातल्या 2 समावेश आहे. निर्मला ठाकूर आणि उषा सोनकर अशी त्यांची नावं आहेत. हे सर्व मृतदेह आता सुरत इथे पाठवण्यात येत आहेत.
इराक लष्करानं मोसूल प्रांताची सुटका इसिस दहशतवाद्यांकडून केल्यानंतर तिथे अडकलेल्या भारतीयांचा ठावठिकाणा शोधून त्यांना परत मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलली आहेत. गेली 3 वर्ष इसिस दहशतवाद्यांच्या घेऱ्यात सापडलेल्या मोसूलमध्ये 39 भारतीय नागरिक अडकले होते. या सर्वांना मायदेशी परत घेऊन येण्यासाठी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग इराकला रवाना झाले असून सरकार आणि लष्कराच्या मदतीनं या भारतीयांचा ठावठिकाणा शोधण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. या कामी सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं आश्वासन इराक सरकारनं दिलं आहे. राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या दर्जाहीन कृषी महाविद्यालयांवर कारवाई करण्याची गरज असून कृषी विभागानं त्यासाठी पावलं उचलावीत असे निर्देश राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी काल मुंबईत दिले. विद्यार्थ्यांना कृषीविषयक दर्जेदार शिक्षण देणारी महाविद्यालय निर्माण झाली पाहिजेत असं मत त्यांनी कृषी विद्यापीठांच्या आढावा बैठकीत व्यक्त केलं. या बैठकीला कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांच्यासह कृषी विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. अनेक कृषी महाविद्यालयांमध्ये इमारतींचा अभाव, अपुरं मनुष्यबळ तसंच पायाभूत सुविधांचा अभाव दिसून येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी न खेळता अशा महाविद्यालयांवर कारवाई करावी. आवश्यक निकष पूर्ण न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करायलाही मागेपुढे पाहू नये असं राव यावेळी म्हणाले. सर्व विद्यापीठांचे लेखा अहवाल आणि वार्षिक अहवाल तातडीनं सरकारकडे देण्यात यावेत अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. या बैठकीत आयसीएआरनं बनवलेल्या मॉडेल ऍक्टबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबईजवळ झपाट्यानं विकसित होणाऱ्या मीरा भाईंदर शहराच्या नियोजनबद्ध विकासाला अग्रक्रम देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचं काल ठाण्यातल्या मीरा रोड इथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते. मीरा भाईंदरचा पाणी प्रश्न खूप जुना आहे आणि त्यामुळे आम्ही सत्तेवर आल्यानंतर विभागाची शिफारस नसतानाही 75 दशलक्ष लिटर पाणी पुरवायला मान्यता दिली. आता देखील या 218 दशलक्ष लिटर सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची निविदा मान्य झाल्यानंतर आता भूमिपूजन होत आहे असंही ते म्हणाले. 2 महानगरपालिकांसाठी असलेली ही योजना खर्चिक म्हणजेच 1300 कोटींची असली तरी 90 किलोमीटर अंतरावरून गुरुत्वाकर्षणानं हे पाणी आणण्यात येणार असल्यानं विजेचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. चेन्नईच्या सागरी क्षेत्रात भारत, अमेरिका आणि जपान यांचा संयुक्त नौसेना सराव सुरू झाला आहे. 17 जुलैपर्यंत हा सराव सुरू राहणार आहे. यावर्षीच्या वार्षिक नौसेना सरावात भारत आणि अमेरिकेच्या 2 विमानांसह जपानच्या एका हेलिकॉप्टरचाही समावेश आहे. चेन्नई सागरी किनाऱ्यापासून बंगालच्या खाडीपर्यंत हा सराव चालू राहणार आहे. यात 20 युद्धनौका, फायटर जेट्स, 2 सबमरीन आणि 2 तोही विमानांचा समावेश आहे. 2013 मध्ये नौदलात सामील केलेलं एअरक्राफ्ट कॅरियर INS विक्रमादित्य या सरावातलं भारताचं प्रमुख आकर्षण आहे. राज्य सरकार जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करत नाही तोपर्यंत काँग्रेसचा लढा सुरूच राहील असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राज्य सरकारनं केलेली कर्जमाफीची योजना फसवी आहे असं सांगत सरकारनं मध्यम मुदतीच्या कर्जाची व्याख्या बदलण्याचा घाट घातला आहे. ही व्याख्या बदलली तर आंदोलनाचा इशारा सावंत यांनी यावेळी दिला. गरज पडल्यास याविरोधात काँग्रेस न्यायालयात दाद मागेल असं ते म्हणाले. घरकाम करणाऱ्या मोलकरणीच्या कामाची गुणवत्ता वाढावी, आर्थिक विकासाबरोबरच त्यांना समाजात सन्मान मिळावा या उद्देशानं बार्टी या संस्थेकडून औरंगाबाद इथे 80 मोलकरणींसाठी 21 दिवसाचं प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. काल या शिबिराचा समारोप झाला. एकूण 4 भागांमध्ये रोज 2 तास या महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणात कसं बोलावं, कपडे कसे वापरावेत, वागणूक कशी असावी, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू कशा वापराव्यात यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आलं. मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉशिंग मशीन, वॉटर कूलर यासारख्या साधनांची साफसफाई करण्याचं प्रात्यक्षिकही यावेळी सादर करण्यात आलं. बार्टीच्या मुख्य प्रकल्प संचालक प्रज्ञा वाघमारे, औरंगाबादच्या पोलीस उपायुक्त दीपाली घाडगे यांच्या हस्ते प्रशिक्षण घेतलेल्या 80 महिलांना प्रमाणपत्र आणि बार्टी संचाचं वितरण करण्यात आलं. या प्रशिक्षणामुळे अनेक गोष्टींचं ज्ञान मिळालं असून आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आता कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यात देखील चांगले बदल होतील असा विश्वास या प्रशिक्षित महिलांनी व्यक्त केला आहे. शासनाच्या तलाव तिथे मासोळी अभियानाला नुकतीच गडचिरोली जिल्ह्यातून सुरुवात झाली.
जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यातल्या पेरमिली गावात पालकमंत्री राजे अमरीश आत्राम यांनी मामा तलावात छोटे मासे सोडून या अभियानाचा शुभारंभ केला। या अभियानामुळे पूर्व विदर्भातल्या शेतीला आता पूरक व्यवसायाची जोड मिळणार आहे। गडचिरोलीनंतर गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे। शासनाच्या या अभियानामुळे आता ग्रामीण भागातल्या व्यक्तीचं उत्पन्न वाढेल असा विश्वास आत्राम यांनी यावेळी व्यक्त केला। समिती आहे, बचत गट आहे, तेही आपण गावागावात जाऊन ते सांगणार कशा प्रकारचं आपण मत्स्य व्यवसायामध्ये टेक्निकल जे सगळ्या गोष्टी आहे ते सांगून लोकांना म्हणजे एक चांगला मार्केट तयार आहे, पण ते मार्केटपर्यंत लिंक करणं आणि त्यांना कसं रोजगार निर्मिती करणं आणि कसं उत्पन्न गावाचं कसं वाढवू शकतं तेच उद्देश। सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून मार्मिक टिप्पणी करणारे प्रख्यात व्यंगचित्रकार आणि लेखक समीक्षक मंगेश तेंडुलकर यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं। ते 80 वर्षांचे होते। तरुणांना व्यंगचित्रांविषयी प्रोत्साहित करण्यासाठी तेंडुलकर यांनी 100हून अधिक व्यंगचित्र प्रदर्शनं आयोजित केली होती। त्यांनी व्यंगचित्रांबरोबरच विविध सामाजिक विषयांवर लेखन केलं असून नाट्य समीक्षणही केली। प्रत्येक कलाकाराच्या कलाकृतीविषयी आदरभाव जपणाऱ्या तेंडुलकर यांच्या निधनामुळे राज्यातल्या सांस्कृतिक क्षितिजावर शोककळा पसरली आहे। प्रसिद्ध नाटककार आणि लेखक दिवंगत विजय तेंडुलकर यांचे ते बंधू होते। त्या पार्थिव देहावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत आज दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। वायुदलाचे वैमानिक फ्लाईट इंजिनियर शहीद राजेंद्र गुजर यांच्या पार्थिवावर काल संध्याकाळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या पालवणी या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। या वीर सुपुत्राला अखेरची मानवंदना देण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, स्थानिक आमदार यांच्यासह पंचक्रोशीतले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आसाममध्ये आलेल्या प्रलयंकारी पावसानं उद्भवलेल्या पूरस्थितीत मदत कार्यासाठी गेलेल्या गुजर यांचे हेलिकॉप्टर कोसळून त्यात ते शहीद झाले। राजेंद्र गुजर यांनी पूर आणि भूस्खलनात अडकलेल्या 169 जणांना जीवदान दिलं होतं। हवामान राज्यात अनेक ठिकाणी पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं आहे। येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 7 भाविकांचा बळी तर 19 जण जखमी। भ्याड हल्ल्यांपुढे भारत कधीही झुकणार नाही, पंतप्रधानांची स्पष्टोक्ती। अमरनाथ यात्रा चालूच राहणार। राज्यातल्या दर्जाहीन कृषी महाविद्यालयांवर कारवाई करण्यासाठी पावलं उचलण्याचे राज्यपालांचे निर्देश। प्रख्यात व्यंगचित्रकार आणि लेखक समीक्षक मंगेश तेंडुलकर यांचं निधन, आज दुपारी पुण्यात अंत्यसंस्कार। आणि शहीद राजेंद्र गुजर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, शोकाकुल वातावरणात अखेरची मानवंदना। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या